शरद पवार आणि अजित पवार आज एकत्र बैठकीला उपस्थित राहणार आहेत। पुण्यातल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये दुपारी महत्त्वाची बैठक आहे आणि या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार एकत्र उपस्थित असतील। बैठकीमध्ये साखर कारखान्यासंदर्भात महत्त्वाची चर्चा होणार आहे असंही कळतंय। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, किती वाजता ही बैठक आहे आणि अजितदादा शरद पवार दोघंही उपस्थित राहणार आहेत का? रिद्धी दुपारी 2 वाजता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये हे दोन्ही नेते जे आहेत ते एकत्र बैठकीला उपस्थित राहणार आहेत। खरं तर राज्यात एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रत्येक पक्ष तयारी करतोय। त्या संदर्भात सगळ्या ज्या पक्षांची तयारी सुरू असतानाच आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये एक साखर कारखान्याची महत्त्वाची बैठक आहे। ज्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवरती स्वतः अजित पवार सुद्धा संचालक आहेत, त्याचबरोबर शरद पवार त्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत। त्यामुळे या बैठकीच्या निमित्ताने सातत्याने हे दोन्ही नेते जे आहेत ते महिना 1-2 महिन्यामध्ये एकत्र येताना पाहायला मिळतात। यामुळे आज काही राजकीय चर्चा होते का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। मात्र पुन्हा एकदा दोन्ही नेते एकत्र येणार असल्याने या सगळ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे। याच्यातून काही राजकीय चर्चा, साखर कारखान्याची चर्चा तर निश्चित होईल। साखर कारखान्याने जे सीएम केअरला अनुदान द्यायचे त्या संदर्भातल्या साखर कारखान्याची चर्चा जी आहे ती या बैठकीत आज होणार असल्याची माहिती आहे। त्यानंतर काही राजकीय चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या एकत्र बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। रिद्धी जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी बालाजी।